आज खूप दिवसांनी गोदाक्कांच्या हातचं जेवण जेवलो. उद्यापासून तुमच्या हातचं खायचं. लय दिवस झालं तुमच्या हातचं कायच खाल्लं नाही बघा. थांबा, मी बाहेर जाते. कशाला? थांबा की. झाली कापड बदलत? अहो, याची खरंच काही गरज आहे का? म्हणजे तुम्ही खाली झोपायलाच हवं का? लई कटा आले हो. झोपायला तर पाहिजेच की. मग बेडवर झोपा ना. तुम्ही अजूनही घाबरता का मला? नाही तसं काय नाही, पण बिन जाऊ देत ना. तुम्ही आजपासून बेडवरच झोपत जा. तुम्हाला असं खालती झोपलेलं बघून मलाच वाईट वाटत राहतं. तुम्हाला वाईट वाटेल असं काय बी करायचं नाही ठरवलंय. इतके जवळ होता पण तरीही दूर दूर असल्यासारखंच वाटतंय. ह्यापेक्षा तो रस्त्यातला क्षण जास्त जवळचा वाटत होता. चुकून झालं होतं की मनापासून? मनापासून. लागली साजनी लाजली चांदणी चांदव्यावर भाळली.
माझ्यासाठी जगातली सगळ्यात सुरक्षित आणि शांत जागा आहे. तुमचीच आहे. असेच राहूयात ना जन्मभर. एक जन्म नाही, 700 जन्म असेच राहू. अहो उठा, सकाळ झाली. अहो अहो उठा, सकाळ झाली आहे. झोपू द्या हो. मी 4 दिवस काय माहेरी गेले, लगेच तुम्ही एवढा कंटाळा करायला लागला. उठा बरं. अहो नाही, उलट तुम्ही नव्हतं तर 4 दिवस डोळ्याला डोळा लागला नाही माझा. लय झोप बाकी आहे. बेरीज वजाबाकी नंतर करा, आधी उठा आणि आवरायला लागा. अहो झोपू द्या हो. पाहिजे तर तुम्ही बी झोपा. लय लवकर उठून आवरता बघा तुम्ही. झोपा तुम्ही. नको, चला उठा तुम्ही पण. अहो सोडा, सोडा ना. अहो काय करताय? सगळी भीती गेली वाटतं आता तुमची. असं नाही चालणार, सोडा ना. उठा आणि आवरा पटकन. उठा उठा. तुम्ही शाळेला सुट्टी मारा, मी कामाला दांडी मारतो. 1 दिवसानं काय बी बिघडत नाही. मी जर का गेले नाही ना तर तुमचे छोटे दोस्त बिघडतील, आणि तुम्ही गेला नाही तर साहेबराव आणि बरकतजी. त्यामुळे आपल्याला जायलाच हवं. उठा आवरा. माझं तुमच्यावर लग्नाचं प्रेम आहे. काय हो, कसं जमलं तुम्हाला हे? मनात आणलं तर राणा काय बी करू शकतोय. राणाचा बाणाच आहे तसा. सांगा ना, कसं लिहिलं पत्र? या बसा, सांगतो. सगळ्यात आधी मी पत्र लिहायचं ठरवलं. मग त्यात काय लिहायचं ते ठरवलं. माझं तुमच्यावर लग्नाचं प्रेम आहे हे 5 शब्द ठरवलं, आणि मग ते शब्द उडकत फिरलो. पहिला शब्द वहिनींकडनं गावला. यात लग्नाचं असं कुठं लिहिलंय? हे लग्नाचं. दुसरा शब्द, हा तुम्ही त्या दिवशी नाही का मला ते रस्त्यात पिक्चरचा पोस्टर फाडताना बघितलं? हा, त्यात दुसरा शब्द गावला. हे फाटलेलं आहे ना, ते प्रेम नाही. ते बघा, ते प्रेम. हो, हे काय करताय? 2.5 शब्द आपल्या पहिल्यांदा नाही दिलं. भारत माझा देश आहे. ए बघ, थांब थांब. यात आहे कुठे? हा बघ, यात माझे कुठे? हे बघितलं लिहिलंय. हे काय? आणि उरलेला अर्धा शब्द तो चहाच्या टपरीवर गावला. ते चहावर कुठं लिहिलं दाखव. हे बघ, चहावर. मग ते समज घेऊन मी दुकानात गेलो. कागद घेतला आणि गिरवून काढलं. बाप रे,
एवढं सगळं केलं तुम्ही? हा मग आता तुमचा रागच एवढा मोठा होता तर काय करणार? पण असं कॉपी करणं चांगलं नाही. नाईलाज होता. मग काय करणार मी? मग शिकायचं ना त्यासाठी. तुम्ही आजपासूनच शिकायला सुरुवात कर. तुम्ही माझ्या बरोबर शाळेत या, तिथे मी तुम्हाला बाराखडी लिहून देते. मग तुम्ही ती शेतावर बसून गिरवा आणि संध्याकाळी आल्यावर मला दाखवा. मग मी ठरवीन तुम्हाला अजून काय शिकवायचं ते. हो, तुम्ही धाडधाड सुटलातच की. हो मग आता तुम्ही धाडधाड शिकायला लागा. खरंच गरज आहे काय? हो मग गरज आहे म्हणूनच तर तुम्हाला सांगते ना. अजिबात मागे हटायचं नाही. शिकायचं म्हणजे शिकायचं. चला चला आवरा आणि अंघोळीला जा पटकन. चला. तुमची शाळा म्हणलं का नाही राणा भाऊजी की काय ना काहीतरी होतच असतंय बघा. काय झालं? हे काय तुम्ही बोलतच बसलात की? तुम्हाला शाळेत जायचं ना? उगाच विषय टाळू नका. आजपासूनच शिकायला सुरुवात करायची म्हणजे करायची. चला उठा अंघोळीला जा. जा 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 लवकर जा. जा. साहेबराव, अंजलीबाईसनी वाटते की मी शिकावं. मला बी लई वाटते रे की त्यांच्या मनासारखं करावं. पण कसं करायचं तूच सांग. वय रे, मला बी त्यांचं मन मोडू वाटत नाही. मी शिकायला गेलो आणि त्यांच्या जीवाचं काय बरं वाईट झालं तर? अडकीत त्यात सुपारी अडकती अशी हालत झाली माझी. राणा भाऊजी, अहो आपल्या माणसाच्या ख्याली खुशालीसाठी थोडा वाईटपणा घेतला तर कुठं बिघडलं बरं? उलट तो चांगुलपणासाठीच असतो या बघा. होय, पण आता हे अंजलीबाईसनी कसं सांगायचं? सांगू बी नका सा. नाही म्हणजे कसं आहे राणा भाऊजी, जाऊबाई एकतर लई शिकलेला आहेत बघा. या असल्या गोष्टींना पार थातुरमातुरच करून टाकत्याल त्या. आणि लई शिकलेल्या माणसांचा का नाही असल्या गोष्टींवर विश्वासच बसत नाही. ते तर आहे. अहो पण नाही सांगितलं तर त्यांचं मन दुखावणार की. ते परवडलं एक टाइम. आता तुम्हीच ठरवा, मन महत्वाचं आहे का त्यांचा जीव महत्वाचा आहे बरं? एकतर आमच्या सासूबाईंच्या टायमाला बी तुम्ही मन सांभाळायला गेलात त्यांचं, आणि हे असं झालं. हे बघा राणा भाऊजी, आमचं म्हणणं फक्त एवढंच आहे की आता परत तशी चूक करू नकासा. काय होईल? 4 दिवस रुसत्याल, वाईट वाटेल त्यासनी 8 दिवस. पण जर तुम्हासनी जाऊबाईंच्या जीवाची काळजी असेल तर परत काय शाळेकडे फिरकू नकासा. पण त्यासनी राग येईल त्याचं काय? आता तुम्ही ठरवा, राग महत्वाचा का त्यांचा जीव महत्वाचा ते. तुम्ही आवरा पटापटा, तवर आम्ही तुमच्या नाश्त्याचं बघतो. या घरात समधी कामा आम्हासनीच बघावी लागणार आहेत. आलो. काय मग आज लयच खुशीत दिसल्या थोरल्या वहिनी साहेबांची स्वारी. काय झालं? काही नाही, असंच आपलं. अहो असंच काय ते आम्हाला बी कळू दे की आपलं. बरं बरं, तुम्हाला तर सांगायचंच नसलं तर राहू दे बाई. नाही नाही, असं काही नाहीये. मग कसं? राधे, तुझं काम तू नीट कर. तिला कशाला पिडायला लागलीस?
नवरा बायकोचं असतंय काय काहीतरी. भांडण झालं की जास्त जवळ येतात. आता समजा तुला सांगत बसेल होय ती. गोदाक्का, आजकाल यांच्यात फार बदल झालाय. कसला बदल? नाही तसं सांगता नाही येणार, पण असं आपल्याला जाणवतं ना. चांगला का वाईट? चांगला. चांगला कळतोय, पण बदल काय झालेला तो कळत नाही होय. म्हणजे राहू दे, तुला सांगायचं नसेल तर राहू दे, पण रानात चांगला बदल झालाय हे लई चांगलं झालं बघ. आजपासून रोज हे मला शाळेत सोडायला येणार आहे आणि आजपासून शिकायला सुरुवात करणार आहे म्हटले. वा, म्हणजे चांगलाच बदल झालाय म्हणायचा की. हो, आता हे मला शाळेत सोडायला येतील, मग मी त्यांना बाराखडी दे, शेतावर बसून ते गिरवीन म्हटलेत. त्यात हसण्यासारखं काय हाय? मी रानदाना नाही हसले, माझं मलाच हसू आलं. हा, ताईसाहेब उठले असतील, मी जरा बघून येते. हा, अंजली, लई भारी काम केलंस बघ तू. आता जरा रानाला नीट शिकू. हो, पण त्यांनी शिकायला हवं. अहो, आता तुमच्यासारखी मास्तरीनबाई मिळाल्यावर हसत हसत शिकणार बघा रानादा. तुझ्या तोंडात साखर बघ राधे. अंजली, रानाला एकदम भारी शिकू बघ. माझ्या रानाच्या शिकण्यात कुणाचं बी इग्न नको. ताईसाहेब, आव खाली काय घडलं तुम्हाला माहितीये काय? सांगू काय? माहिती की तुझा रानादा शिकाय तयार झाला. आता ठोकळा खुश, मास्तरडी खुश, आणि घरातले समदे तर टाळ्या वाजवत वाजवत कौतुक करायलेत. समद माहिती आमसनी. ताईसाहेब, तुम्हासनी कसं काय माहिती हो? तुम्ही बी चोरून ऐकतासा काय? चुरून ऐकायची काय बी गरज नाही, आणि तुझी तर त्याहून नाही. समद कळतंय आम्हाला. कसं काय? कसंय चंदे, आमचा वरचा मजला तुझ्यासारखा रिकामा नाही का नाही? हवं ताईसाहेब, एवढं समजा माहिती असून बी तुम्ही हे नटानटी काय करत बसलायसा? हवं ताईसाहेब, तुमचं तोंड काळ व्हायची येळ आली तरी बी नटणं काय सोडत नाही सा बघा. थोबाड काळा आमचं नाही, त्या मास्तरडीचं होणार आहे. हवं पर ताईसाहेब, त्यो रानात आणि ती म्हातारी आपल्या आयुष्यात असल्यावर काय जमल असं वाटत नाही बघा. तो ठोकळा ऐकणाऱ्यातला आहे ग, पण या ढिगाऱ्याचं मात्र काय तर केलं पाहिजे. आता ढिगारा? तुझी ती म्हातारी लय टिवटिव करायला लागली बघ आजकाल. तिचीच फूस आहे त्या मास्तरडीला आणि तुझ्या रानादाला. वय ताईसाहेब, त्या म्हातारीचा कायमचा बंदोबस्त करायला पाहिजे बघा. ते बी तुम्ही करशील बी. पर त्यो रानात अशी काय निघालाय त्याचं काय? नाही जाणार. आवड निघालाय असं काय म्हणतायसा? नाही जाणार? नाही जाणार. त्याचा कसा बंदोबस्त करायचा ते आम्हाला चांगलं माहिती. कसा? त्या ठोकळ्याच्या मनातनं गेलेलं भ्या परत पेरणार, मग त्यो शिकायला परत नाही म्हणणार, मग ती मास्तरडी त्याच्यावर परत रुसणार, मग त्या दोघांमध्ये भांडणं होणार, आणि मग शेवटाला ती मास्तरडी परत तिच्या झोपड्यात जाणार. वा ताईसाहेब, लय भारी प्लॅनिंग केलंय बघा तुम्ही. पण त्याची सुरुवात कशी करणार? आणि त्या रानादाच्या मनातनं गेलेलं भ्या परत कसं पेरणार? तुला सापशिडीचा खेळ माहितीये काय चंदे? वय माहिती की. आता आम्ही असा डाव खेळणार की ह्यो ठोकळा सापाच्या तोंडात जाऊन परत पहिल्या जागी, आणि आम्ही मात्र शिडी चढून डायरेक्ट वरच्या घरात.